सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 3 जूनला होणार आहे। तर वाल्मी कराडच्या अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला। आज बीडच्या विशेष कोर्टात सुनावणी झाली आणि यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला। कागदपत्र मिळाली नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आणि यावेळी विष्णू साठेने डिस्चार्ज अर्ज मागे घेतलेला आहे। यात विष्णू साठेने निर्दोष असल्याचा दावा केला होता, तर दुसरीकडे लातूरहून बीडमध्ये आणण्याच्या विष्णू साठेच्या विनंतीबाबत कोर्टाने निर्णय राखून ठेवला। आजच्या सुनावणीमध्ये विष्णू साठेने जो दोषमुक्त करण्याचा अर्ज दिला होता तो त्यांच्या वकिलांनी परत घेतलेला आहे। नंतर पुन्हा दाखल करतील असं त्यांनी विनंती केली कोर्टाला। विष्णू साठेला लातूरहून बीडला आणण्याचा जो अर्ज आहे त्याच्यावर न्यायालयात निर्णय देईल असं न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे। बाकी आज एवढंच आज घडलं। पुढची तारीख ही 3 जून देण्यात आलेली आहे। आज त्या प्रकरणात त्यांच्या अर्जावर कुठलीही काही चर्चा झाली नाही, सुनावणी झाली नाही। वाल्मी कराडचे संदर्भात मूळ जे फिर्यादी आहे त्यांनी म्हणणं न्यायालयासमोर मांडलंय का? हां, मांडलं। मूळ शिवराज देशमुख यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। थोपटे आणि शिंदे यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। आता यामध्ये पुढील सुनावणी जी आहे ती 3 जून रोजी नेमलेली आहे। 3 जून रोजी पुढील सुनावणी नेमलेली आहे ती प्रामुख्यानं जे काही अजून महत्त्वाचे पुरावे म्हणजे जे आहेत दोष